गरजू आणि गोरगरीब लोकांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशाने सामाजिक कार्यकर्त्या निलोफर इस्माईल भोरी यांनी भव्य नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते। पंढरपुरातील कालिका देवी चौक मंदिरामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये आलेल्या रुग्णांची तपासणी ही नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली। यासाठी सांगलीतील नामांकित अशा नंदादीप नेत्रालयाचे डॉक्टर सौरभ पटवर्धन, नेत्रचिकित्सा अधिकारी डॉक्टर प्रकाश चौखंडे, डॉक्टर किरण बहिरवाडे, डॉक्टर सौरभ ठवरे, डॉक्टर महेश सपाटे अशा तज्ज्ञ डॉक्टरांनी आलेल्या रुग्णांची तपासणी करून आवश्यक लोकांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। तसेच त्यांना मोफत पाठवून त्यांच्या राहण्याचा जेवणाचा खर्च देखील यामध्ये मोफत करण्यात येणार आहे। यासाठी पंढरपुरातील असंख्य रुग्णांनी याचा लाभ घेतला। तर या शिबिरासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी विधान परिषद सदस्य आमदार प्रशांतराव परिचारक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोदले यांच्या शुभ हस्ते या शिबिराची सुरुवात करण्यात आली। तसेच आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार देखील करण्यात आले। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी पंढरपुरातील अनेक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या निलोफर भोरी यांनी अशा प्रकारे माहिती दिली। मी निलोफर इस्माईल भोरी, माझे तीर्थरूप श्री इस्माईल भोरी यांचे परोपकाराचे हात घेऊन सर्व गरजूंसाठी या ठिकाणी आज मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोतीबिंद शस्त्रक्रिया व सर्व रोग तपासणी आज आपण इथे आयोजित केले आहे। या पवित्र कार्यासाठी डॉक्टर सौरभ पाटील पटवर्धन, डॉक्टर प्रकाश चौखंडे तसेच डॉक्टर बहिरवाडे व नेत्रतज्ञ डॉक्टरांची नेत्र तपासणी आपण इथे घेतलेली आहे। डॉक्टर महेश सपाटे यांनी पोटाचे सर्व विकार यांची तपासणी केली। डॉक्टर सौरभ ठवरे यांनी मधुमेह, थायरॉइड, बीपी इत्यादी सर्व तपासणी केली। या सर्व तपासणीसाठी 300 गरजूंनी लाभ घेतलेला आहे। यापुढे भविष्यकाळात सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत आपण असे विविध उपक्रम आयोजित करणार आहोत। धन्यवाद।